नमस्कार. मी जालिंदर लंगे पाटील, राहणार निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आज आपण आवादा या सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीच्या गलथान कारभाराबद्दल चर्चा करणार आहोत. पारनेर तालुक्यातील टाकळी लोकेश्वर या गावामध्ये आवादा या कंपनीने त्यांचा सौर ऊर्जा प्रकल्प 51 एकर गायरान जमिनीमध्ये उभा केला आहे. या प्रकल्पासाठी ₹1 एवढे भाडेतत्व आहे. ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध होता, परंतु तो झुगारून कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे याचे उत्तर आवादा या कंपनीने द्यावे. प्रकल्प उभा राहिल्याच्या नंतर पोल उभारणीसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता या कंपनीने पोल उभारणीचे काम सुरू केले. पोल उभारणीचे काम सुरू झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी या पोल उभारणीला विरोध केला. तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार गायत्री सौंदने मॅडम यांच्यासह पारनेर पोलिसांचा एक मोठा ताफा तिथे उभा केला आणि शेतकऱ्यांवर दडपशाही करून ज्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला पोल उभारणीसाठी त्यांना दिवसभर पोलीस अधिकाऱ्यांनी डांबून ठेवले. मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना हे विचारायचं आहे, हे आहे का तुमचं शेतकऱ्यांचं सरकार? आणि शेतकऱ्यांना त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या जमिनीच्या किमतीच्या चौपट मोबदल्याशिवाय हे काम तुम्हाला चालू करता येणार नाही. हे सर्वांना माहीत असतानाही हे काम अशा प्रकारे दडपशाही करून कसे झाले याचे उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी द्यावे असे मला वाटते. आणि मला मोदी साहेबांनाही विचारायचे आहे, हे आहेत का तुमचे आजचे दिन? शेतकऱ्यांवर दडपशाही करून शेतकऱ्यांची शेतजमीन जर तुम्ही एखाद्या प्रकल्पासाठी ताब्यात घेणार असाल तर हे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? आणि हेच तुमचे आजचे दिन आहेत का? तुमच्या या दडपशाहीला शेतकरी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान. आप जरा मुझे बताइए आज का दिन कैसा लग रहा है? अच्छे दिन